हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे समर संतोष लोंढे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. प्रिव्हियसचा जो व्हिडिओ होता लहानपणचा, तो आपल्या व्हिडिओला 100+ व्ह्यूज गेलेले आहेत यूट्यूब चॅनलवर. आता माझं म्हणणं होतं की आता सेकंड पार्ट पण बनवून टाकावं. त्यामध्ये खूप मेमरीज होते. सेकंड पार्टमध्ये जरा कॉलेजचे मेमरीज वगैरे ॲड करेन मी. कॉलेजचे मेमरीज तर एवढे आहेत, बापरे! काय विचारू नका तुम्ही. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असायचो फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी एंट्री केली बी फॉर्मला, तेव्हा मला लिटरली सांगतो, माझं ॲडमिशन डोनेशन देऊन झालंय गाईज. म्हणजे मेरिटमध्ये बसला नाही हा नंबर. मी बॅक बेंचर होतो. ऑब्व्हियसली मी बॅक बेंचरच आहे. डोनेशन देऊन माझं ॲडमिशन झालं. माझ्यासारखे खूप दोघं-तिघं 5-6 जण माझ्या गँगमधले डोनेशन दिलेले होते. आता ते किती दिलं, काय दिलं त्याच्याशी आपला काय संबंध नाही. आता झालं आपलं डिग्री, मास्टर सगळं झालंय. पी-एच-डी चालू आहे. बाकी जाऊ दे सगळं. मेन फोकस करू आपण. डोनेशन देऊन ॲडमिशन दिलं. ॲडमिशन घेतलं. सॉरी, डोनेशन देऊन ॲडमिशन घेतलं. मग गेलो. मला बॅकग्राऊंडबद्दल काय माहीत नव्हतं. मला फार्मसी म्हणजे आधी वाटायचं फार्मसी म्हणजे शेतीबद्दल काय तर असेल असं वाटायचं. त्यामुळे मी नको म्हणायचं. मग एका आमच्या रिलेटिव्हनी सजेस्ट केलं, तुमच्या पोराला डी फार्मसी करायला लावा. डी फार्मसी किंवा बी फार्मसी किंवा फार्मसी क्षेत्रात तुमच्या पोराला घाला. मग आमच्या घरचे विषय हार्डच केले. घातले मला फार्मसीमध्ये. बी फार्मसीला डायरेक्ट ॲडमिशन घातलं. म्हणजे घेतलं. डोनेशन दिलं, फीस भरली, ॲडमिशन घेतलं. फर्स्ट डे दिवशी मी कॉलेजला गेलो. त्यामध्ये फर्स्ट डे मध्ये ओळखी झाली. त्यामध्ये माझा पहिला मित्र होता, शुभम गाडेकर नावाचा मित्र होता. ही इज नो मोर राईट नाऊ. सो तो मित्र होता आणि तो पण आम्ही सगळे बॅक बेंचर्स असायचो. आमचं बेसिक्स क्लिअर नसायचं. काहीच येत नसायचं. आम्ही 12थला पण अभ्यास केला नव्हता एवढं जास्त. मला 12वीला 72% सायन्स. 12वी सायन्सला 72% काय अभ्यास केला नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माती खाल्लो सगळे आम्ही. म्हणजे मी तर खाल्लोच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माती. येते सगळे येते इतिहास तर असते, भूगोल तर असते. सॉरी, 12वीला सायन्स, फिजिक्स, मॅथ्स खूप आवड जायचं. गेलं तर कसं बसं लिहिलं, 72% पडले मला. मग 10वीला पण 72च आहेत मला. त्यानंतर फर्स्ट डे होता आमचा कॉलेजचा. डिग्रीचं सांगतो मी सध्या. एकदम निवांत. तुमचं? मग फर्स्ट डे दिवशी गेलो. फर्स्ट डे दिवशी प्रॅक्टिकल असायचे आमचं. प्रॅक्टिकल होते तेव्हा फर्स्ट डे दिवशी. मला प्रॅक्टिकल म्हणजे माहिती होतं. प्रॅक्टिकल म्हणजे सगळ्यांना माहिती असते. मग गेलो, प्रॅक्टिकल होतं. बसलो प्रॅक्टिकल. त्यात प्रॅक्टिकल होतं ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी या सब्जेक्टचं. एच-ए-पी म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये. गेलो, सर क्वेश्चन केले. डायरेक्ट प्रॅक्टिकलला गेल्यानंतर सर आमचे टेस्टच घ्यावं का? टेस्ट घेतले. मी शॉकच. मला काहीच कळेना. बेसिक्स क्लिअर नसल्यावर काहीच कळत नाही. सगळं जगच नाही वाटतं. सगळं बंग बोंबलत फिरलं. लेक्चर केलं नाही, काय नाही. तसलं असलं केल्यानंतर काय कळणारच नाही ना. स्क्रॅच पासून तुम्हाला नंतर एक्स्ट्रा प्रिपरेशन करावं लागतं. पहिला दिवस गेलो, माझ्या मित्राला बी काय कळलं नाही, मला बी काय कळलं नाही. म्हणजे बी म्हणजे मला पण काय कळलं नाही, माझ्या मित्रांना पण काय कळलं नाही. माझ्या मित्राला पण काय कळलं नाही. असं एक आठवडाभर गेलो. मग मी डिप्रेशनमध्ये गेलो. ए बापरे! म्हणलं हे कसलं अवघड आहे म्हणलं. मला नाही करायचं म्हणलं. ऑलरेडी माझा दुसरीकडे 1-2-3 ठिकाणी बायोटेकला आणि डी फार्मसीला नंबर बसला होता. मग डी फार्म करायचं नाही मला, डायरेक्ट बी फार्म करायचं, डिग्री घ्यायचं म्हणलं. स्टोक्स. मग गेलो एक आठवडाभर. डिप्रेशनमध्येच गेलो मग. का? कारण मला काय कळतच नव्हतं. प्रॅक्टिकल लेक्चर बघून, कॅल्क्युलेशन, केमिस्ट्री वगैरे बघून माझं डोकंच आउट झालं. म्हणलं काय चालू रे बाबा हे, आपल्याला काय कळत नाही. मेरे बस का नाही हे काम, असं मला त्या दिवशी वाटलं. आपने बस का काम नाही आहे लाला ये. मग मग त्या फिअरवर ओव्हरकम करण्यासाठी माझ्या डोक्यात अमाउंट यायची. अमाउंटचं नंतर डिस्कस करू. पहिला सांगतो. घाबरलो. मग एक्झाम जवळ आली. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर किंवा सेशनल, पण पहिला सेशनलचं सांगू आपण. सेशनल जवळ आली. सेशनल म्हणजे जे सेमिस्टरच्या आधी 2 टेस्ट असतात प्रिलिमिनरी, ते म्हणजे सेशनल. सेशनल जवळ आली. सेशनल जवळ आल्यानंतर मार्क कमी पडले मला. केमिस्ट्रीला तर मला 30 मार्काचा पेपर असायचा. केमिस्ट्रीला तर मला 8 आणि 5च मार्क पडायचे. तर आपण कुठं होतो? कस्टमर होता. मग गेलो. कळलंच नाही काय. एक आठवडाभर मला कळलं नाही. मार्क तर एवढे कमी पडले. मग सेमिस्टर आले की फाटली माझी. सेमिस्टरमध्ये तर तुम्हाला सांगतो, बापरे! काय विचारूच नका. पेपर बघूनच शॉक. कारण अभ्यासच केला नाही. फुल नाईट मारली होती मी. आम्ही सेमिस्टरला फुल नाईटच अभ्यास करायचो. एवढी फाटली. पेपर बॅक.
धपाधप सगळे दोन. मला आता वाटतंय फर्स्ट सेमिस्टरचे 2 बॅग पडले, सेकंड सेमिस्टरचं काहीतरी 1 बॅग पडलं होतं. एटी लागले तर फाटलीच माझी, एवढी भयानक फाटली. मला माहित नाही त्यानंतर कमबॅक कसं झालं. मी बिलो ॲव्हरेज स्टुडंट होतो, एकदम बिलो ॲव्हरेज. बिलो ॲव्हरेजच्या खाली पाताळमध्ये जरी गेलं तरी तेवढा बिलो ॲव्हरेज स्टुडंट होतो म्हणजे होतो. येस, आय ॲग्री. आणि बिलो ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे बेसिक्स नाही, इंग्लिश ठीक आहे, इंग्लिश थोडंफार येत होतं मला, त्यामुळे पेपरमध्ये खचून फेकायचो मी. मग पैसे भरल्यानंतर मला पैसे भरलेल्याचं बर्डन खूप असायचं. एवढे पैसे भरलेत माझ्यासाठी, कुठून कुठून गोळा केलेत, कसे कसे केलेत ते फक्त मलाच माहित होतं. कारण आमची परिस्थिती एवढी नव्हती त्यावेळेस. खूप स्ट्रगलमध्ये दिवस काढायचे, कसं कसं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे भरले होते आणि माझे फाटून हातात आले होते आणि एवढे पैसे भरले होते आणि त्याचं बर्डन, त्याचं पेन माझ्या डोक्यात होतं. मग त्यानंतर काय ठरवलं की बॅग पडल्यानंतर माझी एवढी फाटली, मग मी अभ्यास करायला चालू केलं. जायचो लायब्ररीमध्ये. लायब्ररीमध्ये गेल्यामुळे वेगळा किस्सा झाला, ते वेगळी गोष्ट. शॉर्ट वेगळा झाला, ते तुम्हाला नंतर सांगेन. त्यामध्ये माझा एक मित्र रिस्पॉन्सिबल आहे, ती माझी वाट लावून ठेवलं, ते नंतर सांगेन मी. ते खूप मोठे किस्से आहेत ते बाकीचे, आता पहिला याच्यावर फोकस करू आपण. मग काय झालं, लायब्ररीत जायचो, हँड रिटन स्वतः स्वतः नोट्स काढायचो, रेफरन्स बुक घ्यायचो. रेफरन्स बुक्स मधली तर लँग्वेज, बापरे, लँग्वेजच कळणार नाही मला, एवढी इंग्लिश लँग्वेज असायची रेफरन्स बुक मध्ये. रेफरन्स बुक ओपन केल्यानंतर मला झोप यायची, एवढं जबरदस्त. त्यावेळेस चॅट जीपीटी वगैरे काहीच नव्हतं. रेफरन्स बुक नाहीतर निराली नावाचं एक पुस्तक फेमस होतं, ते बुक मी यूज करायचो. मग रेफरन्स बुक यूज करायचो, हँड रिटन नोट्स काढलो. मग त्यानंतर माझी एवढा कॉन्फिडेंटली अभ्यास केला, सगळे सब्जेक्ट काढलं. मग मला कळलं की बाबा इट इज अ वन नाईट स्टँड. मग तेव्हा कमबॅक कसा झाला माहित नाही, कारण पेन होतं त्यामुळे कमबॅक झाला, चांगला कमबॅक झाला. आता तसं तसं बघायला गेलं तर सेकंड इयर पर्यंत कमबॅक केला. सेमिस्टरला सगळे पास झालं, बस झालं, हा क्रायटेरिया मला घरून दिला होता, घरून आला होता की तू पास झालं बस झाला, तो काय करायचं नाही, फक्त पास व्हायचं, डिग्री घ्यायचं, विषय संपला, पुढच्या पुढे बघू. पास झालो, एन्जॉयमेंट वेगळी सांगतो बरं का, हे आता सगळं स्टडी रिलेटेड सांगतो मी. बकचोदी रिलेटेड सांगतो मी, खूप सांगेन बकचोदी. एवढे माझे मित्र, मराठीमध्ये 12 गंड्याचे म्हणतात त्याला, मी पण होतो त्यामधलाच फालतू मित्र. तेवढे टॉपचेच बरं का, पण आता सध्या सगळ्या सगळ्या चांगल्या लेवलला, सगळ्या चांगल्या ठिकाणी जॉब करतायत. पण जिगरी मित्र होते. जिगरी म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे खूप बकचोदी असते, टॉक्सिक लेवलची बकचोदी असायची. एवढी जबरदस्त बकचोदी असायची ना, काय विचारू नका. रूमवर जायचो, अभ्यासच करायचा नाही, आलं कॉलेजला कॅन्टीन मध्ये घुसायचं, 50 रुपये मी जे पेट्रोलला घेऊन जायचो गाडीसाठी ते कॅन्टीन मध्येच खर्च करायचं. जायचं, खायचं प्यायचं, भजी खायचं, वडापाव खायचं, पोरांमध्ये उडवायचे पैसे. 50 रुपयेच, 50 रुपयेच माझी दुनिया होती तेव्हा. 50 रुपये म्हणजे खूप वाटायचे मला. रोज 50 रुपये, जोक नाही उडवणे 50 रुपये. पेट्रोल पण टाकायचो, 50 रुपयाचं 100 रुपये भेटायचे मला, 50चं पेट्रोल टाकायचं रोज आणि 50 रुपये उडवायचं. 40ची स्पीडने जाणार ॲव्हरेज काढून गाडीवर. मग कुठं मला गाडी नेणं परवडत होतं. फर्स्ट इयरमध्ये तर मित्रांसोबतच गेलो. ओळखी सांगतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये, मी सांगेन ओळखी कशी झाली, काय झाली, कोण किती बकचोद होतं. जर या व्हिडिओला माझ्या मित्रांचे वगैरे कमेंट आले की बाबा आमचं रिव्हील करू नको, हे रिव्हील करू नको, त्यांच्याकडून परमिशन आली तरी पण मी सांगणार, नाही आली तरी पण मी सांगणार. कोण किती, मग नाव घेत नव्हतं, फक्त नाव वगैरे काय घेत नाही मी. त्याचं नाव का घेतलं, कारण तो मित्र जरा जवळचा होता, हीच मोर, त्यामुळे त्याचं नाव घेतलं. पण खूप मज्जा यायची, दांड्या गेलो, सगळे कॅफे फिरलेत मी तर, A to Z सगळे कॅफे फिरलेत. मित्रांसोबत आमचा एक ग्रुप असायचा, जास्त मित्र क्लोज असायचे. पबजी बद्दल पण मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. सो दॅट्स इट फॉर टुडे. इन नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया किती बकचोदी केली, कॉलेजमध्ये कसे दिवस काढले, असाइनमेंटमध्ये काय केलं, जर्नल कसे लिहिले, कोण लिहून दिले, असाइनमेंटमध्ये काय काय शॉर्ट केले, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी यू इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. आणि हां, तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्या यूट्यूब चॅनलला अर्निंग क्रायटेरिया ॲक्टिवेट झालेला आहे आणि तिथं आपण एलिजिबल झालेलो आहेत. सो थँक्स टू यू ऑल. त्यामुळे मला असं वाटतंय अजून तुम्ही जास्तीत जास्त जेवढं शेअर कराल, जेवढं व्ह्यूज यूट्यूबला येतील आपल्या चॅनलला, तेवढं आपण ग्रो होऊ, आपली यूट्यूब फॅमिली ग्रो होईल. सो स्टे ट्यून. थँक्स फॉर सपोर्टिंग अँड दॅट्स इट फॉर टुडे. लेट्स सी यू इन टू द नेक्स्ट. So that's it for today, guys. Let's see you into the next vlog. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.